बेटी आणि बॉलचा रोमांचा पार, खेळाडूच्या खेळात जोश अपार, प्रेक्षकांच्या जयघोषात रंगतो दरबार, रायगड प्रीमियर लीगचा जल्लोष बाबा बाबा, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. नमस्कार मित्रांनो, माझं नाव दक्ष काटकर आणि तुमचं स्वागत आहे आपल्या दक्ष काटकर ब्लॉग्स या चॅनलमध्ये. तर आज आलो आपण सोनारी गावामध्ये रायगड प्रीमियर लीग पर्व 6वे भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आहे. खूप दिवसांनी आपला ब्लॉगसुद्धा येतो आहे. मागे पाहू शकता स्टेज आहे. आपलं प्रणित दादा आहे सोबत आयोजक, महेश काकांचे आपले सुपुत्र प्रणित दादा. नमस्कार, आपला प्रणित दादा आहे. दादा आयोजन यावर्षी खरंच खूप भारी घेतलं आहे. अजून तरी नाईट बाकी आहे, डे आहे. आता पहिली मॅच आहे. कसं काय वाटते तर आता आपण आपल्या टीम मध्ये जाऊया. आज आपण आलो ध्रुवीत दादा सोबत. ध्रुवीत दादा हा इकडे. हाय कर. आपल्या टीमचा कॅप्टन आहे ओमकार दादा. टॉसला गेलाय. थोड्या वेळात मग भेटूया. पप्पू सर, पप्पू सर. सर सर बिग फॅन सर. 50 येईल ना आज? 100%. हा, ट्राय असेल ना. एकदम जंगी तयारी चालली आहे. आज आपल्यासोबत परेश दादा आहे, अभिजित दादा आहे. दादा ऑल द बेस्ट. तुम्हाला पण ऑल द बेस्ट परेश दादा. तर मग काय स्ट्रॅटेजी काय असेल पहिल्या मॅचची? स्ट्रॅटेजी काय नाही, 100% जिंकण्याचा प्रयत्न करू आम्ही पहिली मॅच. आणि आपली आता तब्येत कशी आहे? तब्येत वगैरे ठीक आहे. मध्ये ती शिपिंग लाईनच्या मॅचेसला थोडासा इश्यू झाला होता. त्यानंतर बाकी काय, बाकी ठीक ना सगळा? अभिजित दादा तुमची काय स्ट्रॅटेजी? काय नाही, पहिली मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू. हां 100%. चालेल, ऑल द बेस्ट तुम्हाला पण. परेश दादा वन्स अगेन ऑल द बेस्ट. तर चला आता आपल्या टीममध्ये विचारूया स्ट्रॅटेजी काय आहे. ओमकार दादाला भेटूया. कॅप्टन्सना मी टॉससाठी आमंत्रित करतोय. तर 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती अप्पा गणपती या गणरायाचा आपण दोन कॅप्टन्सना मी आमंत्रित करतोय टॉससाठी. से कमाई है, नौकरी से कमाई है, लेकिन मैच की जब हम जमेंगे रनों की पूंजी कौन कमाएगा? समझ के अपने मेहनत से तो पूंजी हासिल की है, लेकिन रनों की पूंजी हासिल कर 25 होनी चाहिए. शॉट यार, ये जबरदस्त चांस मिले. अगर आप रायगढ़ प्रीमियर लीग के माध्यम से यंगस्टर्स को आगे लेकर आने की सोच में हो, 25 पे 1 बैकफुट पे जाके इस गेम को खेला संदीप पाटिल ने जाना कि पहले मैं सिंगल निकाल लूं ताकि मेरा काम है भाई. ध्रुवित माधुरी आ चुके हैं. 100% गारंटी थी कांचन पालकर को, लेकिन इस लीग में अब तक कोई भी टीम ऑल आउट. मॅचला जरा लो स्कोर झालता म्हणून मॅच गेली हातात ना. तरी ट्राय केलं होतं बॉलर्सनी आणायला एंडपर्यंत. ध्रुवी दादानी पण ओव्हर टाकली, ओमकार दादानी पण ओव्हर टाकली. थोड्याशा धावा पडल्या वाऱ्याच्या वेगामुळे. बोलू शकतो आपण. तर नक्कीच आता अजून एक चान्स आहे, बघूया काय होतंय. आता जरा सगळेजण फ्री होतात तर नाश्ता करून येऊया, जाऊया. आता सेकंड मॅच चालू आहे, बघूया काय होतंय, कोण जिंकते. त्यानंतर आपली मॅच असेल. ब्लॉग नक्की एंडपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. फुल चढली आहे, बघूया काय होतंय. एक तरफ अनुभव तो एक तरफ युवा जोश. सूरज पाटिल बनाम विशाल जीतेकर. एक गेंद 6 रन. लोटनकर
मैं कुछ करने आया हूँ यहाँ पर और उन्होंने करके दिखाया। इसे कहते हैं तो आपके लिए महेश कड़ू है। रायगढ़ प्रीमियर लीग का ये मंच है, ठोक दीजिए। बॉल येतो अशा मॅचेस होणारच. 2 बॉल 8ला बाउंड्री हाडली तिथं, 2 धावा गेल्या. काय जबरदस्त मॅच आहे दरम्यान आपण श्री मांडेकरांच्या स्वागताच्या दिशेने आपण नक्कीच आता यापुढे विनरची मॅच असेल, त्यानंतर आपली मॅच असेल. ब्लॉग नक्की एंडपर्यंत बघा आणि चॅनल सबस्क्राईब करा. आता दुसरी मॅच चालू झाली आपली. टॉस जिंकून फिल्डिंग घेतले. रोहित दादा बॉलिंग टाकतो आपला. सुपरिचित असला गोलंदाज सध्या दादा बॉलिंग टाकतो. पहिल्याच बॉलला कॅच उडालेली चॅम्बोची, पण कॅच झाली नाही. तर बघूया काय होतंय. गॉड आहे मॅच आहे, बघूया. बॉल निघालाय. या वेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे. फिल्डर आपल्याला जरूर पाहायला मिळतात. अखिल आपल्याला बघायला मिळाले ज्यांच्या नामाने त्यानंतर डिसिजन दिला. या वेळेला बॉल हवेत आहे. फिल्डर बॉलच्या खाली. शाबाश शाबाश. बॅटर इथून मात्र प्रफुल्ल पाटील शांभव इथून मात्र बाद होत असताना आपल्याला बघायला मिळतो. पहिली विकेट. ओ माय गॉड, ध्रुवीत मात्रेसाठी आता इकडे टाळ्या वाजतायत. बॅक टू बॅक 2 बॉल वरती 2 विकेट त्याच्या माध्यमातून मिळवल्या जात आहेत आणि बॅटिंग करणाऱ्या संघाला थोडस प्रेशर मध्ये आणण्याचा प्रयत्न त्याचा आपल्याला बघायला मिळतो. बॅटर विशाल आला. ट्रिक बॉल दादासाठी. कुमार साहेबांच्या उपस्थितीमध्ये यावेळी फॉलोअर मध्ये बॉलला फील्ड करण्याचा प्रयत्न आपल्याला बघायला मिळतो. वाह, काय गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. बॉलिंग दादा बॉलिंग संपलाय आणि धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात 10 धावा आतापर्यंत आपल्याला. मस्त 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 मस्त. धावा हा मस्त. संदीप पाटिल के बल्ले से जिन्हें मैं हमेशा मानता हूँ. छोटा उपाय लेकिन करे धमाका बड़ा. छोटा उपाय बड़ा धमाका हुआ. विजय. चला जिंकलो दुसरी मॅच. से बाहर गई लेकिन वेल प्लेड टीम. पुढच्या मॅचचा पण टॉस झालाय. टॉस जिंकलोय. डू ऑर डाय मॅच. परत एकदा बोलू शकतो तर ही जिंकलो तर डायरेक्ट सुपर 16 अगदी बघायला मिळाली. लक वरती. आता बघूया काय होतंय. जाणं होप सो छान शिस्त लागली क्रिकेटला. मागाशी मॅच क्रिकेटमध्ये चांगली लोकल जिंकली नियम टीम. जे आले ना त्या लोकल नक्कीच आता बघायला लागेल काय होईल. टॉस जिंकून फिल्डिंग घेतले. कमीत कमी धावा थांबवायच्या. समोरच्या टीमसाठी समोरची टीम जरा चांगली. सूरज पाटील आहे त्यांच्यामध्ये. बरं आर्यन खारकर पाहायला मिळतो. चांगले चांगले प्लेअर आहेत. बघूया काय होतंय. ब्लॉग नक्की एंडपर्यंत बघा आणि चॅनल सबस्क्राईब करा. बॉलिंग 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 ध्रुवीत बॉलिंग. पुन्हा एकदा बॉल निघाला ध्रुवीत. ओ याही वेळेला फटका दमदार परंतु बॉल जाईल बाउंड्री. चला आता वाजलेत रात्रीचे 12. निघालोय आता सोनारीवरून. मॅच झाली. मॅचचा रिझल्ट आपल्या साईडने नाही लागला. सूरज पाटील दादाची टीम आपली गेली सुपर 16ला. खेळले सगळेजण चांगले. सगळ्यांनी चांगले एफर्ट्स दिले होते. ध्रुवीत दादाने सुद्धा आपले एफर्ट्स दिले होते. तुम्ही बघितलाच असेल आपला ब्लॉग. तर चला, जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल नक्की ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खरं तर खूप दिवसांच्या गॅपनंतर ब्लॉग आला तर नक्की थोडासा प्रेम द्या, थोडासा सपोर्ट द्या. रायगड प्रीमियर लीग म्हणजे काही छोटा मंच नाही, खूप मोठा मंच आहे खेळण्यासाठी क्रिकेटर लोकांना. आज ध्रुवीदारासोबत यायची आपल्याला संधी मिळाली. तर चला भेटूया पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये. स्टे ट्यून आणि बाय.